नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या ब्लॉगवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। मी तुम्हाला हे माझे छोटे दुकान आहे आणि आज मी तुमच्यासाठी छान असा एक ज्वेलरीचा पुन्हा आणखी व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आज मी तुम्हाला मोती ज्वेलरीचे डिझाईन आणि कलेक्शन दाखवणार आणि त्याबद्दल माहितीसुद्धा सांगणार आहे। तुम्हाला मी हे माझे पहिले दुकान दाखवत आहे आणि या दुकानमध्ये आम्ही अँटिक ज्वेलरी आणि जनरलचं सामान ठेवत असतो। चला तर मग बघूया, मी तुम्हाला माझे ज्वेलरी कलेक्शन दाखवते। मैत्रिणींनो, मोत्यांपासून सुंदर आकर्षक दागिने बनतात। नमस्कार, आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन घेऊन आले आहे। तसेच इमिटेशन ज्वेलरीमध्ये दागिन्यांची खरेदी करताना कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मी माहिती सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा। अशाच आकर्षक दागिन्यांचे कलेक्शन पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साड्यांना शोभेल अशा मोत्याचे दागिने घालणारा ट्रेंड आहे। तुम्हालाही मोत्याचे दागिने घालायचे असतील तर या काही डिझाईन नक्की ट्राय करू शकता। अगदी सोन्यापासून ते इमिटेशन दागिने मिळतात। दागिन्याबाबत सांगायचे तर प्रत्येक दागिन्यांची वेगळी ओळख आहे, प्रत्येक विशिष्ट सौंदर्य आहे। असेच याचेही आहेत। काही मोती पांढरे पिवळसर असतात। लुकनुसार कोणत्या रंगाचे मोती तुमच्या साडीवर शोभून दिसतील हे तुम्हीच ठरवू शकता। मोती हा अतिशय नाजूक आणि सोबर दिसतो। सोन्याच्या दागिन्यासह आता इमिटेशन ज्वेलरीमध्येही मोठा समावेश आहे। इमिटेशन ज्वेलरीमधला मोती खरा नसला तरी तो चांगल्या दर्जाचा असतो आणि चांगल्या प्रतीचा सुद्धा असतो, मात्र तो घेताना त्याबद्दलची खात्री करून घेणे गरजेचे आहे। काही प्लास्टिक गोळीला रंग देऊन तो मोती म्हणून वापरला जातो। कालांतराने अशा मोत्याचा रंग किंवा पॉलिश लवकर खराब होतात। इमिटेशन ज्वेलरीचा दागिना घेताना ही खबरदारी घ्यायची असते। पारंपरिक मोत्यांच्या खड्यांमध्ये लाल, हिरवा, डाळिंबी, जांभळा हे रंग जास्त प्रमाणात असतात। तुमच्या साडीला शोभेल तो खडा तुम्हीच निवडून घ्यायचा आहे। तसेच मी यापूर्वी दागिन्यांची तुम्हाला माहिती दिली आहे, त्यामुळे तुम्ही मोत्याचे दागिने नक्की खरेदी करा आणि ते अवश्य वापरून पहा। धन्यवाद।